वेलकम टू DJ केक्स अँड व्लॉग्स। आज आपण बनवणार आहेत उपवासाचा शिरा। एकदम सॉफ्ट, डिलिशियस आणि एकदम लुसलुशीत असा हा शिरा तयार होतो। एकदा बनवतील तर नेहमी हाच शिरा बनवतील आणि उपवासाच्या वेळी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे सगळं विसरून हा शिरा तुम्ही नक्की बनवतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला कोर्सली ग्राइंड करायचं आहे। म्हणजे आपल्याला एकदम फुल पीठ नाही करायचं, रँडमली ग्राइंड करायचं। पल्स मोडवर ऑन ऑफ करून आपल्याला ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघा मी तुम्हाला क्लोजअप मध्ये सुद्धा दाखवते। ह्याला आपण असं कोर्सली ग्राइंड केलं म्हणजे त्याच्यामधलं जे टेक्स्चर आहे रव्यासारखं आपल्याला टेक्स्चर पाहिजे। म्हणजे जसं लापशी रव्याला टेक्स्चर असतं ना तसं आपल्याला ह्याला टेक्स्चर ठेवायचं आहे। एकदम सुंदर आणि सिंपल रेसिपी आहे, कारण आपण साबुदाणा वडा, साबुदाणाची खिचडी, साबुदाण्याचे थालीपीठ हे तर बऱ्याच वेळा बनवतो, पण साबुदाण्याचा शिरा हे बनवायची एकदम युनिक पद्धत आहे। त्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचे। फ्लेम ही मी लो ठेवलेली आहे आणि हा लो फ्लेमवर आपल्याला ह्याला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा। ह्याचा कलर नाही आपल्याला बदलायचा आहे, पण त्याच्यामधला जो कच्चेपणा आहे, साबुदाणामधला कच्चेपणा आपल्याला निघेपर्यंत ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। एकदम सॉफ्ट, लुसलुशीत आणि डिलिशियस असा हा साबुदाण्याचा शिरा तयार होतो। माझ्या घरी तर बनवल्यानंतर आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतो। एकदम छान असा हा रेसिपी आहे। तर बघा याला असं व्यवस्थित तुम्हाला कंटिन्युअस परतवतच तुम्हाला राहायचं आहे आणि ह्याचा आपल्याला कलर नाही बदलायचा, पांढरा थोडासा हलकासा कलर बदलतो, जास्त नाही बदलायचं आपल्याला। आणि त्याच्यातनं खमंग वास दरवळेल तिथपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं। तर बघा आता हा आपला त्याच्यातला साधारण 8 ते 9 मिनिटं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर बघा ह्याचा हलकासा कलर चेंज झाल्याने खुसखुशीत पण झालेले आहेत साबुदाणे आपले। आणि ह्या स्टेजवर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे गरम केलेलं 2 कप मी गरम दूध टाकून घेणार आहे। 1 वाटी साबुदाण्याला 2 वाटी आपल्याला गरम दूधच टाकायचं आहे आणि दूध टाकल्या त्याला फटाफट आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, कारण आपलं साबुदाणा जो आहे तो फार फटाफट ॲब्झॉर्व करून घेतो, त्याच्यामुळे लम्प्स नाही झाले पाहिजेत। म्हणून बघा असं कंटिन्युअस तुम्हाला स्टर करत जायचं आणि बघता बघता पूर्ण दूध जे आहे ते साबुदाणा ॲब्झॉर्व करून घेईल। बघा असं आपण कंटिन्युअस स्टर करत चालले आहेत आणि आपला साबुदाणा एकदम मस्त छान मऊसर झालेला पण आहे। फार जास्त प्रोसिजर नाही आहे। बघा आता आपला साबुदाण्याने पॅन पण सोडलेला। तर ह्या स्टेजवर आपल्याला 3/4 कप साखर घ्यायची। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। मी 1 वाटीला 1 वाटी नाही घेतली आहे, 1 वाटीपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आता ह्या स्टेजवर मी ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेले आहे। ड्रायफ्रूट्स अगेन तुम्हाला जे आवडतात त्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका, टाकले तरीही छान लागतं, नाही टाकलं तरीही छान लागतं। आणि जे आपण 2 कप दूध घेतलं होतं त्याच्यातला मी 2 चमचे दूध जे आहे ते साईडला काढून घेतलं होतं। त्याच्यामध्ये मी असं बघा केसर ॲड करून घेतलं होतं आणि तो आता आपल्याला ॲड करायचं। केसरमुळे आपल्या साबुदाण्याच्या शिऱ्याला कलर खूप सुंदर येतो, फ्लेवर खूप सुंदर येतो, त्याच्यामुळे मी हे ॲड केले। अगेन तुमच्याकडे अगर केसर नसेल तर तुम्ही नाही ॲड केलं तरीही चालेल किंवा तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड करू शकतात। बट मी एकदम हे हेल्दी रेसिपी बनवते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर केलेला नाही आहे। बघा आता हे टाकल्यावर सुद्धा आपल्याला कंटिन्युअस स्टर करायचं, हलवत राहायचं जेणेकरून तळाला कुठेही लागायची शक्यता नसते। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जी आहे बारीक कुटून घेतलेली इलायची टाकून घेतलेली आहे आणि ती सुद्धा इलायची मी नेहमी सगळ्यात लास्ट टाकते, त्याच्यामुळे आपल्या शिऱ्याला जो आहे खूपच सुंदर फ्लेवर येतो। तर बघा असं आपल्याला कंटिन्युअस परतवायचं आहे। तुम्हाला मी क्लोजअप पण दाखवते की बघा आता पॅन सुद्धा आपला जो शिरा आहे हा सोडायला लागलेला आहे। दिस शोज आपला जो शिरा आहे हा रेडी झालेला आहे। बघा इथपर्यंत तुम्हाला
हे एकदम लक्षात ठेवायची गोष्ट आहे, इंडिकेशन आहे की जेव्हा हा पॅन सोडायला लागेल तेव्हा समजून जायचं की आपला शिरा रेडी झालेला आहे। आणि त्या स्टेजवर जे आहे आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं। 1 चमचा तूप ॲड करायचं अगेन कारण हे आहे की त्याच्यामुळे आपल्या शिऱ्याला छान ग्लेज येईल आणि खूपच सुंदर असा आपला साबुदाण्याचा शिरा तयार झालेला आहे। साबुदाणा म्हटलं की आपल्याला असं वाटतं की खूप चिकट होईल, कसा लागेल शिरा, पण नाही, खूपच स्वादिष्ट शिरा तयार होतो। कारण साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी ही खूप कॉमन रेसिपी आहे, बट साबुदाण्याचा शिरा ही एकदम युनिक रेसिपी आहे, खूपच छान लागते। नक्की ट्राय करून बघा। तर बघा आपला हा शिरा रेडी झालेला आहे। आपण सर्विंग बाउलमध्ये ह्याला काढून घेणार आहेत। बघा क्लोजअप पण तुम्हाला मी दाखवते किती छान असा आपला हा साबुदाण्याचा शिरा दिसतो, एकदम खमंग वास दरवळतो आहे आणि टेस्टला तर एकदम डिलिशियस लागतो। नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। मी नेहमी प्रयत्न करते आपल्या व्ह्यूअर्स करता नवीन रेसिपीज घेऊन येण्याकरता, कारण काय असतं उपवास म्हटला की आपण काहीतरी पदार्थ बनवतो। म्हणजे तुम्ही कोणताही उपवास, आता अधिक श्रावण चालू आहे, मग श्रावण सुरू होतील, घटस्थापना असते, मार्गशीर्ष आहे, कोणत्याही उपवासाकरता तुम्ही हा साबुदाण्याचा शिरा बनवू शकतात आणि एन्जॉय करू शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा नवीन युनिक रेसिपीज बघायला मिळतील। आणि व्हिडिओ जरासा सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज बरोबर। तिथपर्यंत पाहत रहा DJ केक्स अँड ब्लॉग्स। थँक्यू।